सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। हनुमान जयंतीच्या निमित्तानं लताई फिटनेस क्लब येथे विविध सामाजिक व क्रीडा उपक्रमांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं। यामध्ये रक्तदान शिबिरासह वेट लिफ्टिंग सारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यंदा हा उपक्रम 3ऱ्या वर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन अंकुश शिंदे, राहुल लकारे, आकाश खडामकर आणि प्रथमेश जंजाळे यांनी उत्कृष्टरित्या केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ललित जगताप सर, डॉक्टर दीपक बुधवंत सर, सचिन गवारे, डॉक्टर निलेश पोटे सर आणि डॉक्टर गणेश शिंदे सर यांनी केलं। कार्यक्रमात बेंच प्रेस स्पर्धा, जम्पिंग जॅक स्पर्धा, स्किपिंग स्पर्धा, स्क्वॉट कॉम्पिटिशन, पशु अप कॉम्पिटिशन, बेस्ट इम्प्रूव्हमेंट ऑफ द इयर, बेस्ट फिजिक, वेट लॉस चॅलेंज, वेट गेन चॅलेंज अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजयी स्पर्धकांचा ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला। रेग्युलर क्लबला पाऊस ऊन काहीही असो नियमित येणारा बेस्ट पर्सन हा पुरस्कार रवी भागवत यांना प्रदान करण्यात आला। बेस्ट इम्प्रूव्हमेंट ऑफ द इयर हा पुरस्कार अभिषेक लोहाडे यांना, बेस्ट फिजिक ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनव राऊत यांना, तर बेस्ट ट्रेकर ऑफ द इयर हा पुरस्कार ज्ञानेश्वर सिनगर यांना देण्यात आला। वेट लॉस चॅलेंजमध्ये सर्वात जास्त वेट लॉस पंकज शिंदे साहेब यांनी केले। वेट गेन चॅलेंजमध्ये सर्वात जास्त वेट गेन सार्थक भोकरे यांनी केलं। प्राध्यापक विजय शेटे सर यांनाही बेस्ट इम्प्रूव्हमेंटचा पुरस्कार मिळाला। असे सर्व स्पर्धांमध्ये भरपूर असे बक्षिसे देण्यात आली। रक्तदान शिबिरात एकूण 28 सभासदांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। या रक्तदान शिबिराचं संपूर्ण नियोजन पंकज शिंदे यांनी केलं असून समता ब्लड सेंटर नाशिक यांच्या टीमनं विशेष सहकार्य केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश बिरोटे, बंडूशेठ शिंदे, डॉक्टर अस्मिता लाडे, डॉक्टर अनिता मगर, योगिता पाटील, सोनाली घारकर आणि प्रतीक्षा फासले यांनी मोलाचं सहकार्य केलं। तसेच उपस्थितांसाठी डाळबट्टी जेवणाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यांचा सर्वांनी आनंद घेतला। यावेळी जिमचे संचालक व ट्रेनर आतिश बुरुडे यांचा उत्कृष्ट प्रशिक्षक व व्यवस्थापनाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। लताई फिटनेस क्लबमध्ये पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग असून रक्तदान शिबिर तसेच विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक व महिलांची उपस्थिती लाभल्यानं संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।
माझं नाव डॉक्टर मोहन गावगे. मी लताई फिटनेस क्लब जॉईन करून 1 वर्ष झालेलं आहे. खरं तर सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं फिटनेसचं गोल अचीव करणे किंवा आपल्याला हवं असलेलं फिटनेसची एनर्जी वगैरे आणणे हे बऱ्याच जणांचं स्वप्न राहते. पण जेव्हा मी लताई फिटनेस क्लब जॉईन केला आणि आतिश सरांच्या गायडन्सनी मला अजूनही आठवते, ज्या दिवशी आपल्याला जम्पिंग जॅकची स्पर्धा ठेवायची होती तर त्याआधी सरांशी आणि आमची चर्चा झाली की आपल्याला कोणती ऍक्टिव्हिटी ठेवायला पाहिजे. तर जेव्हा आम्ही जम्पिंग जॅकचं नाव काढलं तेव्हा हार्डली आमच्या मनात विचार होता, जगताप सर आम्ही म्हणायचो की आम्ही 200-300 पर्यंत जाऊ. पण आमचं जे सातत्य जिम मध्ये राहिलेलं आहे आणि आम्ही जे पद्धतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली एनर्जी गेन झालेली आहे, तर त्या दिवशी आम्ही आश्चर्य आम्हाला वाटलं की प्रत्येक जण तेव्हा जवळपास 50%हून जास्त जण 1000 जम्पिंग जॅकच्या वरती गेलेले आहे. आणि मी स्वतः 1500 जम्पिंग जॅक करून या स्पर्धेमध्ये एका लेवल पर्यंत पोहोचतो. पण ज्या वेळेस मी माझ्या घरच्यांना आणि नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना ही गोष्ट सांगितली, त्यांना खरोखर आश्चर्य वाटत होतं आणि मला सुद्धा विश्वास नव्हता की मी या लेवल पर्यंत अचीव्ह करू शकतो माझी एनर्जी. तर सर्वात प्रथम यासाठी मी धन्यवाद देऊ शकतो आमचे आतिश सर बोरोडे. आणि अजून एक मला चांगला फायदा झालेला म्हणजे की आम्ही जेव्हा कंपनीमध्ये आमची एक वैयक्तिक फिटनेसची स्पर्धा होती त्यावेळेस वेट लॉस चॅलेंज होता, त्याचबरोबर कंपनीमध्ये कोण जास्त फिट राहतो याचं चॅलेंज होतं. तर त्यामध्ये सुद्धा माझ्या कंपनीमध्ये माझा फर्स्ट रँक केव्हा आला, त्याबद्दल सुद्धा मी सरांचे खूप आभार मानतो. आणि हे असं जिमचं जे आहे हे कंटिन्यू राहील आणि प्रत्येकाने आपलं जे अचीव्ह करायचं फिटनेस गोल ते सरांच्या सोबतीनं 100% पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. ज्या वेळेला मी जिमला घेण्याचा विषय घेतला तर त्यावेळेला माझं वजन होतं 98 किलो. सरासरी 10 पावलं सुद्धा चालता टाकता येणार नव्हती. बऱ्याच जणांनी फोटो पाहिले याचे माझे सगळे जुने मित्र पण आहेत. पण आतिश सरांच्या मार्गदर्शनाखाली आलो, त्यांनी सांगितलेल्या प्रॉपर पद्धतीने व्यायाम केला आणि जो माणूस 10 पावलं चालू शकत नव्हता, सदा वाकचोरीच्या घरी जायचं तरी गाडीवर जायची अशी परिस्थिती होती. पण आज 10 किलोमीटर रनिंग आहे, सकाळी 10 किलोमीटर, संध्याकाळी 10 किलोमीटर, 1100 जम्पिंग जॅक्स, याचं सर्वस्वी श्रेय आमच्या गुरूंचं आहे. त्यांच्या आशीर्वाद आपल्याला आहेत. व्यायाम तरी मोठा तरी गुरूंच्या कृपेने हे सगळं लाभलेलं आहे. तर आपल्या सगळ्याच्या वतीने प्रथम माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने, कारण सगळं होतं आपल्याला, बीपी होता, शुगर होती, कोलेस्ट्रॉल होतं, सगळे आपले मित्र होते. सगळ्या प्रकारच्या 15-16 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या. आज एकही गोळी चालू नाहीये. 7-8 महिने झालेले कुठलीच गोळी काहीच नाही. याचं सर्वच सरांना जातं नक्कीच लाभतील, लाभलेच आहेत. अच्छा 2-3 जिम फिरलेलं आहे. बर, सगळ्यात आधी हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. सरांनी कसं सांगितलं 2-3 जिम फिरलो होतो, पण सगळ्यात पहिले जे गुरु होते आमचे ते सरच होते. त्याच्यामुळे सरांनी जिम बदलली, मी तिथंच होतो. पण नंतर इथं आल्यावर पाहिलं की ही जी जिम आहे तसं सर आपल्या मंदिरासारखी जिम ठेवतात. म्हणजे सरांना बऱ्याच वेळा मी जिम मध्ये अक्षरशः झाडू मारताना पण पाहिलेलं आहे. सरांनी मी भरपूर म्हणलं, सर तुम्ही काय मारताय, कोणतरी कामाला ठेवा, मला पैसे तुम्ही पडतायत का, असं काही प्रॉब्लेम आहे का? तर म्हणले नाही, तसं काही नाहीये, हे आपलं मंदिर आहे. मग तसं या मंदिरामध्ये आपण येतो आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो जिम मध्ये येऊन. आणि रिझल्टच्या बाबतीत मला सांगायला आनंद होईल की इथं जिम मध्ये आलेला जो मेंबर आहे, एकही मेंबर असा नसेल की ज्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट भेटलेला आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटलेलं आहे. तर हे सगळं सरांचं यश आहे. तर सरांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि सरांनी असंच आम्हाला मार्गदर्शन करावं एवढं बोलून मी थांबतो. आता ह्या ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेतल्या होत्या त्यामध्ये ही जी बेंच प्रेस कॉम्पिटिशन घेतली होती त्यावेळेस म्हणजे मला स्वतःला असं वाटत नव्हतं की मी 120 किलो वजन उचलेल, परंतु आतिश सरांना वाटत होतं की नाही तुम्ही उचलणार आहे म्हणून. मी सुरुवातीला कमी लागलं होतं वजन आणि मला त्यावेळेस असं वाटत होतं की आमचे पाटील वगैरे पाटील जास्त वजन मारतील आणि सकाळच्या सत्रामध्ये जास्त होईल. आणि त्यामुळे मी म्हटलं नको, काय हरकत नाही, मी काय घेत नाही. हेल्थ डेला कॉम्पिटिशन झाली होती त्यावेळेस मी घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बराच त्रास झाला, माझी छाती वगैरे खूप दुखली होती. मग म्हटलं नको, आपल्याला याच्यामध्ये काही भाग घ्यायचा नाही. परंतु त्यांनी मला बळजबरीने नाही तुम्ही मारू शकाल आणि ते वेटही त्यांनीच लावलं आणि मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ते 120 किलो मी क्रॉस केलं.
म्हणजे माझ्यापेक्षाही त्यांना जास्त कॉन्फिडन्स माझ्या वर्कआउटवर किंवा याच्यावर आहे. आणि त्यांची खूप मेहनत असते प्रत्येक वेळेस. मी हेल्थ हेरिटेजला होतो त्यावेळेस सुद्धा, म्हणजे ऍक्च्युली जेव्हा मी जिम जॉईन केली तेव्हा वजन कमी करण्यासाठी केली होती, पण त्यांनी माझं वजन वाढवलं. ते म्हणजे तुम्ही साईज जास्त असेल तर चांगलं वाटेल. आणि खूप जास्त मेहनत घेतात, प्रत्येक गोष्ट बारीक बारीक गोष्टी सगळ्या ते समजून सांगतात. त्यांचं मार्गदर्शन हे खूप चांगलं असतं, कारण मी याच्या अगोदरही बऱ्याच जिम मध्ये गेलो, बऱ्याच वर्षापासून करतो, परंतु जेव्हापासून त्यांच्या सानिध्यात आलो तेव्हापासून खऱ्या अर्थानं कसं जिम व्यवस्थित करायची, डाएट कसं फॉलो करायचं हे त्यांच्याकडून समजलं. त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा जे नवीन आहेत किंवा जे पहिल्यापासून जॉईन आहेत, सरांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी खूप अनमोल राहणार आहे, हे या ठिकाणी मी सांगतो. मी आणि माझे पूर्ण म्हणजे कुटुंब आम्ही सगळे सोबत येतो आणि माझ्या फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट 80 ते 90% आता आजार पूर्णपणे थांबलेले आहेत. आमचं तेल कमी झालंय, पॉइंट जास्त खातो, हे सगळं आतिश सरांमुळे झालंय. थँक्यू त्यांना. माझे वडील पण इथे आहेत. पूर्ण थँक्यू आतिश सर. हॉटेल 2 महिनेच झाले आता ह्या जिमला जॉईन झालेली लताई फिटनेस जिम. पण असं वाटतं की म्हणजे खूप दिवसांपासून मी येते असं मला स्वतः वाटतं. इतका कम्फर्टेबल झोन आहे आणि स्वच्छता खूप छान आहे इथे जिम मध्ये. ऍक्च्युली जिम मध्ये एवढी स्वच्छता नसते, पण ह्या जिम मध्ये खूप चांगली स्वच्छता आहे आणि प्रत्येक मशीन एकदम स्वच्छ आहे आणि सरांचं एकदम बारीक लक्ष असतं की प्रत्येक मेंबर खरोखर करतोय की नाही. जर कुठे काही चुकत असेल तर ते इंटरप्ट करतात आणि सांगतात की असं की असं. सरांना खरंच थँक्यू सर व्हेरी मच. मी सरांकडे 2 वर्ष कंटिन्यू जिमला होतो. आता सध्या काही कारणामुळे माझा गॅप पडला, पण मी जेव्हा स्टार्टिंगला जिम लावली होती माझं वेट 105 किलो होतं. पण मला म्हणजे मी आधी खूप जिम ट्राय केली, प्रत्येक ठिकाणी जॉईन केली, 3 महिन्याच्या वरती मी कुठंच टिकलो नाही. पण आतिश सरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ट्रेनिंग खाली माझी तब्येत खूप जास्त कमी झाली. माझी जशी फिटनेस पाहिजे तशी मी अचीव्ह केली आणि त्याच्यानंतर मी आता परत जॉईन करतोय आणि सरांना रिक्वेस्ट करायला की त्यांची ट्रेनिंग जी आधी माझ्यासाठी होती ती परत मला भेटावी. सर देताच ती मागायची गरज नाहीये, पण माझा गॅप 105 पासून ते 85 किलो पर्यंत 2 वर्षात कधी आला मला समजलं नाही. जशी मला फिटनेस पाहिजे तशी सरांच्या मार्गदर्शन खाली भेटली. आणि आजकालचे मुलं जे व्यसनाच्या आहारी जातात या गोष्टीपासून लांब राहायचं म्हणजे एक चांगला उपाय म्हणजे आपली जिम आणि आपली हेल्थ असते. त्याला आपण कसं डेव्हलप करू शकतो आपल्या हातात. मी जेव्हा जिम जॉईन केली माझे 1-2 जण मला ओळखायचे पूर्ण जिम मध्ये. कॉम्पिटिशनच्या वेळेस मी जेव्हा म्हणजे शेवटची जेव्हा एंड मुवमेंट होती तेव्हा मी आणि अर्धा 2च कॉम्पिटिटर होतो शेवटी राहिलेलो. तर मग मी असं व्हायला का फक्त सर एकटे माझ्या बाजूने उभे मागे येऊन माझ्या शेजारी, बाकीचे पूर्ण टीम मेंबर सगळे अल्पदारांच्या शेजारी गेले. सरांनी 450 का काहीतरी 400 स्कॉट झाले. सर माझ्या कानात येऊन सांगताय का काही कर आज तू जिंकला पाहिजे. मोटिवेशन धरून मी काय मग विचार केला नाही आणि मग पुढे जात गेलो. हे आतिश सरांमुळं मी हे जे काय केलंय ते त्यांच्यामुळेच आहे, म्हणून मी त्यांचा धन्यवाद करतो. मी योगिता पाटील. मी 2 वर्षांपासून जिमला येते. जिम खूप छान आहे. जिमचे ट्रेनर काही लक्ष देतात, दोन घेतात. तो फिजिकल कडे लक्ष दिलं जातं. त्यात आपलं आरोग्य जे लेडीजचे प्रॉब्लेम असतात ते बरेचसे सॉल्व्ह होतात. फिगर तर मेंटेन राहते, पण पीसीओडी असेल किंवा वेट लॉसचं असेल त्या सगळ्या सॉल्व्ह होतात क्वेश्चन. ठीक आहे. माझे नाव सोनाली कारकर. मला करून सांगितलं आता सर खूप छान ट्रेनिंग करून घेता, छान शिकवता पण आणि मी येतो माझे मिस्टर पण येत आहे आणि डॉक्टर अस्मिता योगेश लाडे. मी लताई फिटनेस जिम मध्ये 2 महिन्यापासून आलेली आहे. ही जिम इतकी छान आहे की म्हणजे खूप कम्फर्टेबल झोन आहे आणि सरांच्या प्लॅनिंग अनुसार प्रत्येक दिवसाला त्यांनी एक मसल्स वर ते कॉन्सन्ट्रेट करतात. कधी लेग्स फक्त, तर कधी फक्त शोल्डर्स, कधी फक्त ऍब्डॉमेन, अशा अनेक वेगवेगळी मसल्सवर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि स्वच्छता तर सुंदरच आहे. तिथे सगळ्या लेडीज पण आहेत, बऱ्याचशा लेडीज आहेत
खूप छान मैत्रिणी पण भेटलेल्या आहेत ह्या जिम मध्ये. आज जो स्पर्धा घेण्यात आल्या तर त्या ह्याच्याने आज खूप लोकांना ट्रॉफीज दिल्या आहेत, मोठमोठे गिफ्ट दिले आहेत सरांनी, तर ह्याच्याने आमची खूप सारा उत्साह वाढलेला आहे. तर कोणाला आता तेच आमच्या लेडीज मध्ये तीच चर्चा होती की आता नेक्स्ट टाइम अजून छान करायचं, म्हणजे आपल्याला अजून छान ट्रॉफी मिळेल, अजून छान गिफ्ट भेटेल सरांना. सो सगळ्यांना माझं हेच राहिले की सगळ्यांनी एकदा तरी येऊन एक बघा या लताई फिटनेस. नमस्कार सगळ्यांना. आज हनुमान जयंती लताई फिटनेस सेंटर येथे खूपच खेळीमेळीचं वातावरण आहे. आतिश बुरुडे सर आमचे मित्र आणि आमचे जिमचे गुरुजी यांच्यासोबत आम्ही आहोत इथे. आणि भगवान हनुमान यांच्यातून आपल्याला जी प्रेरणा मिळते. म्हणजे आपण म्हणतो बलवान बुद्धी के दाता आणि अष्टसिद्धी के दाता. एक कमिटमेंट, एक डिसिप्लिन, त्यांना जेव्हा पण आपण आठवतो तेव्हा कमिटमेंट, डिसिप्लिन याचा आपल्याला एक प्रोत्साहन त्यांच्याकडून भेटतं. आणि या हनुमान जयंती निमित्त मी बाकीच्या लोकांना पण सगळ्यांना आवाहन करेन, तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये आपल्या स्वास्थ्यासाठी थोडस वेळ काढून आणि थोडीशी डिसिप्लिन आणि कमिटमेंट घेऊन सरावासाठी काहीतरी सुरू करा. योग असेल, प्राणायाम असेल, पण त्याच्या सोबत मसल ट्रेनिंग, मसल स्ट्रेंथनिंग याची सगळ्यांना खूप गरज आहे. आपल्या भारतीय पॉप्युलेशन मध्ये याला खूप दुर्लक्ष केलं जातं. म्हणून 30-40च्या वयात लोकांना आपण बघतो, स्पेशली महिलांमध्ये पण हात दुखतायत, पाय दुखतायत किंवा ती कमजोरी ती आपल्याला वाटते. अशा दुर्बल शरीरासोबत आणि दुर्बल मनासोबत आपल्याला जीवनामध्ये काहीही सक्सेस भेटू शकत नाही. म्हणून जोपर्यंत शरीर चांगलंय, मन चांगलंय, तेव्हाच आपण जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. एक वेगळी शक्ती आतून फील होते जेव्हा तुमच्या मसलमध्ये चांगलं तुमचं शरीर जर सुबल असेल तेव्हा. आणि स्पेशली आतिश बोर्डे सरांचा लताई फिटनेस सेंटर आहे हा खूपच मी म्हणेल एक सेफ स्पेस, एक कम्फर्टेबल स्पेस त्यांनी क्रिएट केलेला आहे. मी बघतो इथे महिला पण खूपच आनंद वाटतं. आणि या जिममध्ये प्रशस्त जिम असल्यामुळे कंजेस्टेड पण वाटत नाही, मोकळा श्वास घेता येतो, जागा आहे. आणि मेन म्हणजे आतिश सरांचा जो पर्सनल टच आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागे. मी कधी नाही आलो तर नेहमी त्यांचा मला कॉल असतो की सर कुठे राहिला. आणि त्यांच्या या पोस्टमुळे कन्सिस्टन्सी बनून राहते. आणि सगळ्या मशीन्स मी खूप रिसर्च केलेलं आहे या मसल स्ट्रेंथनिंगवर, मसल रेजिस्टन्स ट्रेनिंगवर. त्या रेजिस्टन्स ट्रेनिंगसाठी, मसल बिल्डअप करण्यासाठी ज्या ज्या मशीन गरजेच्या आहेत त्या सगळ्या मशीन इथे आहेत आणि खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. हनुमान जयंती निमित्त मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो, आज तुम्ही पण एक संकल्प घ्या आपल्या शरीरासाठी, मनासाठी, आपल्या शरीराला स्वस्थ करण्यासाठी नक्की काहीतरी सराव सुरू करा. आणि या जिम मध्ये मी तुमचा आतिश सरांच्या वतीने पण परत एकदा स्वागत. मी सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. लताई फिटनेस क्लब या क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव हा खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि धामधुमीमध्ये या ठिकाणी साजरा केला जात आहे. त्या निमित्तानं जिमच्या वतीनं मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. हा जो लताई फिटनेस क्लब आहे हा गेल्या 2 वर्षापासून सुरू झालेला आहे आणि याचं सलग हे दुसरं वर्ष हनुमान जयंती साजरं करण्याचं आहे. लताई फिटनेस क्लबचे जे ट्रेनर आहेत, त्याचे जे ओनर आहेत ते आतिश बुरुडे, त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जिम सुरू केली. फक्त एक जिद्द की मला कुठेतरी एक स्वतःची जिम तयार करायची. सुरुवातीला ट्रेनर म्हणून दुसऱ्या जिम मध्ये काम केलं आणि त्या जिद्दीतून त्यांनी हे एक छोटंसं मोठं या ठिकाणी लावलं. त्याचा उद्देश हा कोपरगावकरांचं स्वास्थ्य चांगलं राहावं हा त्याचा मागचा उद्देश. आज कोपरगावमधले खूप सारे लोक या जिम मध्ये येत आहेत. ही जिम फक्त व्यायाम करण्याचं एक ठिकाण नाही तर अनेक उपक्रम या जिमच्या माध्यमातून घेतात. जिमच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जातोय. त्या जिमच्या माध्यमातून ट्रेकिंगचे कॅम्प घेतले जातात आणि त्या ट्रेकिंगच्या कॅम्पमध्ये जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी राबवली जाते. आणि एक वेगळा संदेश हा पूर्ण भारतभर हा दिला जातो की एका फिटनेस क्लब मध्ये स्वतःचं शरीर लागता आपल्याला निसर्गाचं सुद्धा संतुलन राखायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांभाळल्या जातात. या क्लबच्या माध्यमातून दर महिन्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेतल्या जातात.
बेंच प्रेस कॉम्पिटिशन असेल, स्क्वॉट कॉम्पिटिशन असेल, किंवा पुशअप कॉम्पिटिशन असेल, जम्पिंग जॅकचे कॉम्पिटिशन असेल, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेतल्या जातात की त्या माध्यमातून जे नवीन तरुण आहेत की जे जिममध्ये आलेले आहेत त्यांना कुठेतरी मोटिवेशन मिळावं, त्यांना त्यांचं पाठीवर एक थाप मिळावी यासाठी वेगवेगळे बक्षिसं दिले जातात आणि या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अजून चांगलं फिटनेस कसं राखता येईल हा त्याच्या मागचा उद्देश आहे. या जिम मध्ये फक्त पुरुषच आहेत असं नाही तर महिला वर्गाचा एक मोठा सहभाग आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र बॅचेस केलेले आहेत. महिलांसाठी महिला ट्रेनर आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रोग्राम करून दिला जातो. आणि महिलांमध्ये आज जे अनेक प्रश्न आहेत शरीराच्या संबंधी त्यांचं दुर्लक्ष होत असतं, तर आपल्या शरीराकडे चांगलं लक्ष द्यावं यासाठी म्हणून आमचे आतिश सर आणि त्यांचे जे इतर सहकारी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने सर्वांकडे लक्ष त्या ठिकाणी देतात आणि चांगलं नियोजन त्या लताई फिटनेस क्लबच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. त्यांनी हे जे लताई नाव आहे ते त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि तोच आदर्श घेऊन आपल्या आईला डोळ्यासमोर ठेवून ते सर्व महिला वर्गाचे सुद्धा चांगलं फिटनेस राहावं यासाठी सगळ्यांकडे ते काळजीपूर्वक लक्ष आपल्याला या ठिकाणी देतात. आज किती रक्तदान किती झालंय डोनेट? तर 60 ते 70 लोकांनी या ठिकाणी रक्त दिलेलं आहे आणि अजून तो प्रोग्राम चालूच आहे. म्हणजे अजून आता जेवणाच्या जसं महाप्रसादाचा कार्यक्रम संपेल तसा अजून त्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसेल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या रक्तदानाचा सुद्धा या ठिकाणी मिळालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि आम्ही ज्या टीमच्या माध्यमातून नुसती जिमच नाही तर आम्ही बरेच उपक्रम घेत असतो. त्यामध्ये आम्ही रक्तदान झाले, आज रक्तदान चालू आहे आमच्याकडे. आणि रक्तदानाचे सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी सर्वांना बक्षीस मिळाले तर आमच्या कॉम्पिटिशन मध्ये दर महिन्याला एक चॅलेंज देत असतो मी मुलांना. कुणाला वेट लॉसचं चॅलेंज, कुणाला वेट गेनचं चॅलेंज, कुणाला फिटनेस चॅलेंज देत असतो आम्ही. त्या चॅलेंज मध्ये बरेच जणांना जवळजवळ 100 वरून जास्त लोकांना आज बक्षीस मिळाले. त्याबद्दल त्यांचे आभार. बक्षीस त्यांचे नसून ते बक्षीस माझे स्वतःचे आहे. त्यांना त्यांच्यात जी इम्प्रुव्हमेंट होती ती माझ्यात बघतो मी. हे सर्व आहे म्हणून मला हे जिमला महत्व आहे आणि तो करायला सांगू इच्छितो मी. तुम्ही या निमित्ताने जिम जॉईन करा, आमच्या जिम मध्ये एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.